फर्स्ट ट्रिप माझी प्लॅन झालेली आहे आणि मी ट्रिपला चालली आहे 4 दिवसांसाठी. तर बीचवरती नाही चालली आहे ह्यावेळेस. असे भरपूर पार्सल आता येणार आहेत 2-3 दिवस, जे की मी ट्रिपसाठी मागवले होते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. न्यू इयरमधली फर्स्ट ट्रिप माझी प्लॅन झालेली आहे आणि टुडे इज संडे आणि मी जाणार आहे फ्रायडेला ट्रिपसाठी. तर त्यासाठी मी थोडं पॅकिंग करते आहे. आणि काय झालं होतं ना, बरेच दिवस झाले मी मोठा व्लॉग शूट केला नव्हता, म्हणजे काही असं ओकेजन पण नव्हतं शूट करण्यासाठी. तर बऱ्याच दिवसानंतर मी मोठा व्लॉग शूट करते आहे आणि मला फार मजा येते आहे. आणि थोडासा घसा खराब झाला. ट्रिपला जायच्या आधी थोडा आजारी नाही पडलं तर तुम्ही कायच ट्रिपला गेले. सो तसं झालं आहे माझ्यासोबत, थोडी आजारी पडली आहे. आणि मी ॲक्च्युली 4 दिवसांपासून आजारी आहे आणि पहिले 2 दिवस मी मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणल्या आणि खाल्ल्या, पण मला बरं नाही वाटलं. मग शेवटी मी काल डॉक्टरकडे गेले, तर आज थोडंसं बेटर फील होत आहे आणि आय गेस 1-2 दिवसात मी रिकवर होऊन जाईल. सो गाईज, तुम्ही पण आजारी असाल तर मेडिकलमधून गोळ्या आणून खाऊ नका, डॉक्टरकडे जा आणि डॉक्टरच्या गोळ्या घ्या. सो ते असो, तो बॅक टू द टॉपिक. मी ट्रिपला चालली आहे 4 दिवसांसाठी. तर बीचवरती नाही चालली आहे ह्यावेळेस. आणि मी कुठे चालली आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल, आता मी रिव्हील करणार नाही. ॲक्च्युली काय होतं ना, ऑफिस पण आहे उद्यापासून, म्हणजे मंडे टू थर्सडे ऑफिस आहे. तर मला वेळ नाही मिळणार. संध्याकाळी जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्येच पॅकिंग करावं लागेल. सो आज संडे आहे तर मी ठरवलं की थोडंसं पॅकिंग करायचं. आणि मी जिकडे चालली आहे ना तिकडे इंडो वेस्टर्न कपडे मी घालणार आहे. त्यामुळे त्या प्रकारचं, एक सेकंड, बेल वाजली. माझं एक पार्सल आलं होतं आणि असे भरपूर पार्सल आता येणार आहेत 2-3 दिवस, जे की मी ट्रिपसाठी मागवले होते. तर ओपन करून दाखवते ह्याच्यात काय आहे. तर हा ना मेकअपचा किट आहे, म्हणजे व्हॅनिटी बॅग म्हणतो त्याला. तर तो मी ऑर्डर केला होता बिकॉज माझं ट्रॅव्हलिंगमध्ये काय होतं, ते माझे जे क्रीम मॉइश्चरायझर वगैरे आहे ना, ते एका बॅगमध्ये मी भरायचे, तर ते असं पचकत होतं म्हणजे. तर मग त्याच्यातून ते बाहेर येत होतं मॉइश्चरायझर किंवा काय, तर ते खराब होत होते किंवा सनलाईटमध्ये किंवा गाडीमध्ये ती बॅग ठेवल्यानंतर ते मॉइश्चरायझर वगैरे खराब होत होते. सो मग मी ना ही व्हॅनिटी बॅग मागवली आहे, जी की आतमधून अशी आहे. सो आय होप याच्यात खूप छान बसेल माझं सगळं मेकअपचं साहित्य. आणि लेट्स सी आता मी याला किती चवीने ठेवते आहे, कारण की वस्तू नीट मी वापरत नाही, पण आता याला पैसे दिलेत म्हटल्यावर वापरेल. इथे ब्रश वगैरे जे आपले मेकअपचे ब्रश असतात त्याला आपण ठेवू शकतो. आणि मला हे आवडलं की ह्याला असं कवर आहे, सो दॅट ते इथलं जे सामान असेल त्याच्यासोबत मिक्सअप होणार नाही. सो हे मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं. तर आता ह्याच्यात मी माझं सगळं सामान, बरं झालं आहे संडेला आलं, सो मला आरामात वेळ मिळेल विचार करून गोष्टी ठेवायला की मला काय लागणार आहे आणि काय नाही लागणार आहे. सो या, हे आपण भरून घेऊयात. या ना माझे ट्रॅडिशनल जे कपडे असतात ते मी असे बॅगमध्ये भरून बेडमध्ये ठेवते, कारण की माझ्या कपाटामध्ये जागा पुरत नाही कपड्यांना. आणि हे मी बेडमध्ये ठेवत असते. सो आता मला यातले कपडे लागणार आहेत म्हणून मी ते बेडमधून काढून घेतलेत आणि आता मी बघते की यातलं काही घेऊन जाता येईल. सो आता आमची कार ना आज धुवायला जाणार आहे. खूप जास्त धूळ बसली याच्यावरती आणि हे बघा, एवढी सगळी धूळ बसली आहे. वेळच नाही मिळत, त्यामुळे धुतलेली नाही आहे गाडी. आता ती आज धुवायला जाणार. आणि हा मी जुगाड केला होता, म्हणजे ॲक्च्युली आमच्या कारमध्ये स्मेल येत होता, म्हणजे चांगला स्मेल येतो फ्रेशनरचा, एअर फ्रेशनरचा, पण ना मला त्याच्याने त्रास होत होता. सो मी ना हा बेकिंग सोडा ठेवला होता ह्याच्यामध्ये, म्हणजे मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितलेला की बेकिंग सोड्याने वास कमी होतो गाडीतला किंवा जातो. तर असं मी सगळीकडे 4 दिवसांपूर्वी बेकिंग सोडा ठेवला होता, बट अजून पण वास येतोच आहे गाडीत. सो आता क्लिनिंगला जाईल गाडी तेव्हा लेट्स होप की हा वास कमी होईल. पप्पांना त्यांची ड्युटी चालू झालेली आहे ट्रिपची आणि कामं करतात आता ते.
त्यांना दिलेली त्यांची कामं। गाडी धुवून आणणार आहेत आणि आतून पण क्लीन करणार आहेत। ॲक्च्युली काय आहे ना, मला मायग्रेन असल्यामुळे मला थोडंसं स्मेल असा वेगळा जरी आला ना तरी लगेच मायग्रेन ट्रिगर होतो। त्यामुळे गाडीत म्हणजे तो ॲक्च्युली एअर फ्रेशनरचा वास आहे, पण मग मला तो सहन नाही होत आणि माझं खूप डोकं दुखतं आणि मग त्यामुळे म्हटलं की थोडंसं एक्सपेरिमेंट करूया नवीन एअर फ्रेशनरचा। मग मी ॲमेझॉनवरून एक मागवला आहे ॲक्टिवेटेड चारकोलचा, पण त्याचा पण वास मला थोडासा उग्रच येतो। म्हणजे वास चांगला आहे पण तो मला सहन नाही होत आहे। सो लेट्स सी की आता तो पण ठेवून बघणार आहे गाडीमध्ये। 3-4 दिवस अजून आहेत, तर आजच गाडी धुवून आली की मग बघणार आहे। तुमच्याकडे मायग्रेनची काही होम रेमेडी असेल तर मला प्लीज नक्की सांगा कॉमेंट्समध्ये, कारण की मला खूपच त्रास होतो ट्रॅव्हलिंगमध्ये, डोकं दुखतं। गोळ्या औषधं तर ट्राय करून झाली आहेत पण ते तेवढं पुरतंच कमी होतं। सो काही असेल नुस्खा तुमच्याकडे तर मला सांगा। हाय गाईज, सो टुडे इज थर्सडे आणि 11:30 वाजलेत सकाळचे। अपडेट एवढंच आहे की माझे 2 पार्सल येणार होते फ्लिपकार्टवरून, जे की अजून आलेले नाही आहेत आणि उद्या सकाळी लवकर निघायचे। तर मला नाही माहिती मी आता काय करणार आहे। मी आता दुपारी 1-1:30 पर्यंत वाट बघेल आणि इथेच माझ्या घराजवळच त्यांचं ते गोडाऊन आहे ई कार्डवाल्यांचं, तर मग मी तिकडे जाऊन एकदा चेक करेल की त्यांच्याकडे माझे पार्सल आलेत का। जर आले असतील तर फार बरं होईल आणि जर आले नसतील तर मला नाही माहिती मी आता काय करणार आहे। आता काय होतं आहे आणि तोपर्यंत आता टाईम आहे, तर मी जे पण माझं काही बाकीचं सामान असेल ते मी बॅगमध्ये भरून घेते, बिकॉज मी संडे नंतर पॅकिंग केलेलंच नाही आहे, मी कामातच बिझी होते आणि आता मी सगळं राहिलेलं जे पण काही आहे माझं ते सगळं पॅक करून घेते आणि जे 1-2 पार्सल राहिलेत यायचे ते बघूयात आता दुपारी। आय होप दुपारपर्यंत आलं पाहिजे, नाही तर खूपच प्रॉब्लेमॅटिक होऊन जाईल। लेट्स सी। आणि माझ्याकडे प्लॅन बी काहीच नाही आहे सध्या, सो आय डोंट नो मी काय करणार आहे। हाय गाईज, तर दुपारचे 2 वाजलेत आणि अजून पण माझं पार्सल आलेलं नाही आहे आणि तर मग मी आता चालली आहे माझ्या घराच्या जवळच त्यांचं गोडाऊन आहे, ई कार्डवाल्यांचं गोडाऊन आहे। सो मी तिकडे जाते आणि एकदा चेक करते आणि जर ते बोलले की आज येणार नाही पार्सल तर मे बी मी शॉपिंगला जाईल, बिकॉज माझ्याकडे आता दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे आणि काय करू यार, फर्स्ट टाईम असं झालं, बट ठीक आहे आता बघूयात। लेट्स प्रे की तिकडे माझं पार्सल आलं असेल आणि जरी आलं नसेल तरी ते 4-5-6 संध्याकाळी 6-7 पर्यंत जरी तिथं आलं तरी मी तिथे जाऊन घेईल, पण आज आलं पाहिजे। बघू गाईज, तर माझं पार्सल आलेलं नाही आहे आणि मी आता शॉपिंगला आली आहे लक्ष्मी रोडला। तर मला माहिती नाही मला यातलं काही आवडेल की नाही, पण आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे। माझं पार्सल उद्या सकाळी येणार आहे दुपारपर्यंत आणि तोपर्यंत मी घरी नसेल। सो आता मी आली आहे, लेट्स होप मला काहीतरी आवडेल, बघूयात आता। सो मी केलेली आहे शॉपिंग, एक ड्रेस घेतला आणि एक कुर्ती घेतली आहे आणि खूप महाग भेटले मला, बट आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता त्यामुळे मी घेऊन टाकला। बघू आता जे उद्या येईल पार्सल ते रिटर्न करूयात। हाय गाईज, तर आता 7 वाजलेत आणि मी आत्ता आली आहे हेअरकट करायला। आय नो खूपच उशीर झाला, बट काय करू आता, थकले मी, आज खूपच काम होतं। गाईज 7:45 वाजलेत आणि माझा हेअरकट झाला आहे, छान झाला हेअरकट आणि मला ना तिथे सलूनमध्ये शूट करताना थोडी लाज वाटत होती, म्हणून मी आतमध्ये काही शूट नाही केलं, मी बाहेर येऊनच शूट करते आहे। तर ठीक आहे, आता अंधारात एवढं दिसणार नाही, पण झालं हेअरकट। आता घरी जाते, खूप जास्त भूक लागली आहे। घरी जाऊन काही नाही, मग जेवण वगैरे करून थोडीशी बॅग भरायची राहिली आहे, ती बॅग भरेल आणि त्यानंतर मग काही नाही, झोपणार आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर निघायचं आहे। सो आय गेस आता आपण भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की मी कुठे चालली आहे। सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय बाय।